उजनीचं पाणी अखेर पंढरपूरमध्ये पोहोचलेलं आहे। त्याच्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। सोलापूरमधील शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। उजनी धरणातून सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोल्याला पाणी पोहोचलेलं आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा तसेच नदीकाठच्या गावांना पिण्याचं पाणी मिळावे यासाठी उजनी धरणातून जवळपास 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आज भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आला होता। 10 मे रोजी हे पाणी उजनीतून भीमा नदीत सोडलं होतं। आज जर आपण बघितलं तर 5 दिवसांनी हे पाणी पंढरपूर शहरामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना थोडा दिलासा मिळालेला आहे। त्याचबरोबर सोलापूरच्या औंध बंधाऱ्यामध्ये 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेने पत्र देऊन उजनी धरणातून पाणी सोडण्याची विनंती केली होती। त्यानुसार हे पाणी खरं तर 10 मे रोजी सोडलं होतं, ते 5 दिवसांनी पंढरपुरात पोहोचलेलं आहे। इथून पुढे अजून किती वेळ लागतो सोलापुरात जायला हे देखील सांगता येणार नाही। मात्र आज जर आपण बघितलं तर पंढरपूर त्याचबरोबर सांगोला असेल येथील लोकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर आज वाल्मिकी सेनेच्या वतीने देखील पाणी आल्यानंतर त्याचं पूजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की पुंडलिक मंदिराच्या समोर याचं पूजन खरं तर नागरिकांच्या वतीने केलं आपल्याला पाहायला मिळतं। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।